नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या जाहिरातीमध्ये कुणाला वगळल्या गेलेले आहे। 2019 आणि 2023 या दोन्ही जाहिरातीमध्ये एकूण पदे किती होती आणि दोन्ही जाहिरातीमध्ये कुणाला संधी दिली गेली आणि कोण वगळले गेले याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवरती भरत्यांविषयीची विविध माहिती आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या जाहिरातीविषयीची सविस्तर माहिती, आपल्या मनात असलेले प्रश्न, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो। जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की विद्युत सहाय्यक पदांचा गोषवारा कशा पद्धतीचा आहे। जाहिरात क्रमांक 4 2019 आणि जाहिरात क्रमांक 6 2023 कोणत्या उमेदवारांना या ठिकाणी वगळण्यात आले किंवा कोणत्या उमेदवारांना संधी देण्यात आली याविषयीची आपण माहिती घेत आहोत। तर आपण बघू शकतो, जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये एकूण पदे होती 5000 आणि जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये एकूण पदे आहेत 5343। तर मित्रांनो, आता आपण बघत आहोत दिव्यांग उमेदवारांविषयी। तर दिव्यांग उमेदवारांविषयी जर आपण विचार केला तर जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये एकूण पदे होती 100 आणि जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये एकूण पदे आहेत 424। या ठिकाणी हे सांगण्यामागचा उद्देश आहे की 5000 पदामध्ये त्यावेळेस एकूण पदे 100 होती आणि 5347 पदांमध्ये एकूण पदे आहेत 424। याचा कसा परिणाम पुढे होतोय हे सुद्धा आपण बघून घेऊ। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जाणून घेऊ दिव्यांग प्रवर्गातील समांतर आरक्षण कशा पद्धतीने होतं जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये आणि जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये कशा पद्धतीने आहे। तर मित्रांनो, जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये दिव्यांग प्रवर्गाविषयी देण्यात आलेलं होतं की दिव्यांग प्रवर्गासाठी एक पाय बाधित व कर्णबधिर यांच्याकरिता समांतर आरक्षण राहील। दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवाराजवळ अपंगत्वाचे प्रमाण 40% पेक्षा कमी नसल्याचे कार्यालयीन परिपत्रक कार्मिक मंत्रालयाप्रमाणे मेडिकल बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अशा पद्धतीने जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये मांडण्यात आलेले होते। तर जाहिरात क्रमांक 6 2023 ज्याची जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे, पण ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। त्यामध्ये देण्यात आलेले आहे की दिव्यांग प्रवर्ग या अंतर्गत कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे आणि आम्ल हल्लाग्रस्त या उमेदवारांनाच फक्त संधी देण्यात येईल। आपल्या व्हिडिओचा विषय हा होता की कोणत्या उमेदवारांना संधी देण्यात आली आणि कोणाला वगळण्यात आले। तर जुन्या जाहिरातीमध्ये म्हणजे जाहिरात क्रमांक 4 2019 मध्ये एक पाय बाधित आणि कर्णबधिर या उमेदवारांना संधी देण्यात आली होती, पण जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये फक्त कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे आणि आम्ल हल्लाग्रस्त म्हणजे ऍसिड अटॅक विक्टिम्स यांनाच फक्त संधी देण्यात आलेली आहे। शारीरिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जाहिरात जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये तुम्ही वाचू शकता सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग, मॅनिप्युलेशन फिंगर्स, रीडिंग अँड रायटिंग, सीइंग, हिअरिंग, लिफ्टिंग, बेंडिंग, क्लाइम्बिंग, पुलिंग अँड पुशिंग, वर्किंग ऑन ऍप्स अँड कम्युनिकेशन या पद्धतीने मुद्दे दिलेले आहेत। म्हणजे ज्या उमेदवारांकडे ही शारीरिक पात्रता आहे पण ते दिव्यांग प्रवर्गामध्ये मोडत आहे, पण त्याहीपैकी फक्त कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे म्हणजे बुटके आणि आम्ल हल्लाग्रस्त यांनाच फक्त संधी देण्यात आलेली आहे। तर मुद्दा हा येतो मित्रांनो, उमेदवारांचे प्रश्न आहेत दिव्यांग प्रवर्गातील समांतर आरक्षणाच्या बाबतीत की शासन निर्णय क्रमांक दिव्यांग 2018 प्रक्र 114 16 अ दिनांक 29 मे 2019 नुसार सरळ सेवा भरतीमध्ये विहित दिव्यांगत्व असणाऱ्या सर्व संवर्गासाठी रिक्त पदाच्या 4% पदे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवण्यात यावीत असे नमूद आहे। त्यामध्ये कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त याही व्यतिरिक्त विविध दिव्यांग उमेदवारांना संधी देण्यात यावी असे नमूद आहे। जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करून वाचू शकता। पुढचा दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचा प्रश्न असा आहे की ITI मध्ये प्रवेश घेताना हातबाधित किंवा पायबाधित, कर्णबधिर तसेच इतर संवर्गातील विद्यार्थ्यांकरता जागा उपलब्ध असतात। म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना त्या उमेदवारांना त्या ठिकाणी ऑप्शन विचारलं जातं दिव्यांगत्वाचं आणि त्या ठिकाणी असे विविध मुद्दे येतात आणि त्या
कोट्याच्या अंतर्गत म्हणजे त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन तारतंत्री व बीजतंत्री ट्रेडमधून ITI केलेला आहे. पण जाहिरातीमध्ये फक्त कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे आणि आम्ल हल्लाग्रस्त यांना संधी देण्यात येईल असे म्हटलेले आहे. मग प्रश्न असा आहे की ज्या उमेदवारांनी एक पाय बाधित किंवा एक हात बाधित किंवा कर्णबधिर या कोट्यातून ITI केलेला आहे, म्हणजे हे उमेदवार या पदांकरता जुन्या जाहिरातीनुसार पात्र आहेत. पण या 2023च्या जाहिरातीमध्ये जर त्या उमेदवारांना संधी दिल्या जात नसेल तर त्या उमेदवारांचं काय? कारण या ठिकाणी फक्त आपण वाचत असलेल्या या 3 प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात येईल असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये वर सांगितलेले दिव्यांग प्रवर्गातील 424 उमेदवार मिळतील का? हा एक प्रश्न आहे. कारण बऱ्याचशा उमेदवारांचे वैयक्तिक फोन आहे, मेसेज आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये एकूण 424 पदे आहेत दिव्यांग उमेदवारांचे. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही ITI आहेत त्या ITI मध्ये कुष्ठरोग मुक्त झालेले उमेदवार किंवा शारीरिक वाढ खुंटणे म्हणजे बुटके असलेले उमेदवार किंवा आम्ल हल्लाग्रस्त म्हणजे ज्यांच्यावर ऍसिड अटॅक झालेला आहे असे विक्टिम्स हे मिळतील का असा त्यांचा प्रश्न आहे. आणि जर असे उमेदवार नाही मिळाले तर त्या जागा कुणाला जातील, म्हणजे कोणत्या प्रवर्गातील उमेदवारांना या जागा वर्ग केल्या जातील, हा एक प्रश्न दिव्यांग उमेदवारांचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महावितरणच्या या जाहिरातीमध्ये दिव्यांग उमेदवारांना संभ्रमात टाकलेला आहे की जे उमेदवार एक हात बाधित, एक पाय बाधित किंवा कर्णबधिर असतील किंवा इतरही दिव्यांगत्व असलेले जे उमेदवार आहेत त्यांना अर्ज करता येईल का, याविषयी या उमेदवारांचे प्रश्न आहे. त्यामुळे हा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर मित्रांनो, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यासारख्या विभागाच्या तांत्रिक प्रवर्गातील भरत्यांविषयी काहीही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर या नियमित माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.